हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी. अगदी ह्याच विचारांनी ज्या माणसानं गेल्या काही काळापासून आपल्या मतदारसंघामध्ये हलकर्णी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक गोरगरिबांसाठी धावून जाण्याचं काम केलं, ज्या माणसानं गेल्या काही काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम केलं, ज्या माणसानं अनेकांना वाट दाखवण्याचं काम केलं, अनेकांच्या डोक्यावरती छत उभं करण्याचं काम केलं, आणि अशा हक्काच्या माणसाला ज्या वेळेला महाविकास आघाडीकडून हलकर्णी जिल्हा परिषद गटामध्ये थेट उमेदवारी मिळायला लागते, असेच आज आपल्या सगळ्यांसोबत आहेत रियाजभाई शमनजी, हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार. रियाजभाई शमनजी साहेब नमस्कार. सहर्ष स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्याला एकदम मोकळ्या गप्पा करायच्या आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला रियाजभाई शमनजी काय आहेत हे मोकळेपणानं जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करायचं आहे. आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार झालेला आहात. पहिली भूमिका याच्यावरती काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं खरं म्हणजे आज मनापासून आभार मानतोय म्हटलं तरी चालेल, आणि उद्धव साहेबांचंही मी ऋण व्यक्त करतोय. आणि येथील महाविकास आघाडीचे जे सर्व नेते आहेत ते त्यांचाही आभार मानतो की त्यांनी मला कोणत्याही पद्धतीचा अडचण निर्माण न करता आज माझी त्यांनी उमेदवारी महाविकास आघाडीतून जाहीर केलेली आहे. ह्याच्या पाठीमागचं असंच वाटतं की नक्कीच कुठंतरी रियाजभाई शमनजी एक चांगला कार्यकर्ता आहे आणि जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर एक चांगलं जिल्हा परिषदमध्ये काम करेल आणि त्या भागाचा विकास करेल असं त्यांना वाटत असेल. त्यामुळे त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास ह्या हलकर्णी जिल्हा परिषदमध्ये मी सिद्ध करून दाखवण्यासाठी सज्ज झालेलो आहे. क्या बात आहे. मला एक विचारायचं साहेब तुम्हाला की आता आपण बघितलं तर सगळीकडे चुरस चालू आहे, आघाडीतून चुरस चालू आहे, युतीतून चुरस चालू आहे तिकीटं मिळवण्यासाठी. असं असताना महाविकास आघाडी म्हणून एकच चेहरा थेट देणं या पाठीमागं त्या माणसाचं कर्तृत्व फार असणार आहे, त्याशिवाय तर होऊ शकत नाही. मग या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा मागचा प्रवास काय होता हा थोडक्यात मला जाणून घ्यायला आवडेल, की ज्यामुळं महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये या व्यतिरिक्त सक्षम चेहरा वाटलाच नाही. खरं म्हणजे या जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला मी कामाला सुरुवात केली होती, मला वाटते 2020-21च्या आसपास कोविड मला वाटते संपत आला असेल, त्यावेळेला मी या जिल्हा परिषदमध्ये फिरायला सुरुवात केली. या जिल्हा परिषदमध्ये जाण्याचा एकच विषय आहे की कोणतरी असं मला म्हणू नये की बाबा तुम्ही राहताय कुठंतरी आणि निवडणूक कुठंतरी लढवत आहे, परंतु माझं प्रॉपर गाव हे जुनं आहे ते हलकर्णीच आहे. हां, म्हणजे आजोबा पंजोबा जर विचार केला तर हलकर्णीमध्ये होते आणि माझं कुलदैवत जे आहे ह्या कुलदैवताचा जो दर्गा आहे तो दर्गासुद्धा हलकर्णीमध्ये आहे. बर. आणि हे शमनजी कुटुंबातील ते मासाहेबी दैवत आहे. बर. म्हणजे दुसऱ्याचं आडनावसुद्धा त्याला नाही आहे. आणि त्या माध्यमातून मला असं वाटायला लागलं की हलकर्णी हा माझा आजोबा पंजोबाचा जर गाव असेल आणि तिथं काय चांगलं विजन आहे का बघावं म्हणून त्या गावामध्ये जाऊन मी फिरायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी त्या पूर्ण 20 गावाचा अभ्यास करायची मला संधी मिळाली. आणि मला असं वाटायला लागलं की मी काय करावं. तर मग कधी मग चंदनकोटला गेलो, कधी आरळगुंडीला गेलो, कधी खंदाळला गेलो, कधी इकडे हिडदुगीला आलो, कधी बसरग्याला आलो. आपले जुने ऋणानुबंध जे होते ती लोकं मला भेटायला लागली आणि त्या लोकांच्या माध्यमातून असं एक चित्र स्पष्ट व्हायला लागलं की रियाजभाई तुम्ही शैक्षणिक संस्थांची निर्मिती केलेली आहे. आज गडिंग्लज आजरा चंदगडमधले शिक्षणाचं दालन खोलून तुमचं एक नाव चांगल्या ठिकाणी आम्हाला दिसतंय, पण आम्ही विकासापासून वंचित आहे. आणि तुमच्या रूपानं का असना आम्हाला जरा इकडे तुम्ही जर संधी मिळाली तुम्हाला तर ह्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही समर्थ ठराल, त्याच्यासाठी जरा प्रयत्न कराल काय. असा करत 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 नागरिकांशी मी जोडलो गेलो. त्यात पहिल्यांदा मी बसरगे गावाशी जादा जोडलो आणि बसरगे गावामध्ये गेले असतेवेळी शंकर गुरव नावाचा एक व्यक्ती आतमध्ये राहतात, तिथं शेतामध्ये राहायला येते आणि ते राहायला तिथं होते आणि त्यांचा सोयाबीन कापून ठेवला होता आणि खूप पाऊस पडत होता. बर. मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि त्यांनाही बाहेर यायला रस्ता नव्हता अशी परिस्थिती होती. आणि ते मला बाहेर भेटले आणि मला म्हणाले, शमनजी साहेब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळीकडे मदत करत असताय, आम्ही तुम्हालाही म्हणू शकत नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला हा रस्ता तुम्ही करून द्याल काय.
तर मी पण ते साधेपणानेच घेतलं, मी काही खूप खास घेतलं नाही, कारण रस्ता करून देणं हे काय माझं काम नाही. कारण मी कुठला लोकप्रतिनिधी नाही आहे किंवा कुठला आपल्याकडे फंड उपलब्ध आहे आणि तुम्हाला करून देतो असं म्हणू नये. नाही, बरोबर. पण तरी सुद्धा मी म्हटलं नेमकं माझ्याकडे अशी अपेक्षा तुम्ही का करताय, हे उदाहरणात सांगतोय मी. बरोबर. असं माझ्याकडे तुम्ही का अपेक्षा करताय. नाही म्हणाले, आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना कंटाळलेलो आहे. तुम्ही बसरगे गावात येताय, तुमचं आमचं ऋणानुबंध तयार झालेत, म्हणून आम्ही तुम्हाला हे विचारलं. बर. मग मी थोडीशी तिची चाचपणी केली की बाबा रस्ता मागतायत आणि मग ते मी करून देईन, अशी कोणती अडचण आहे. तर अक्षरशः पावसामध्ये अनेक 4 दिवस मी रस्ता केला नसता तर जवळजवळ 10 ते 20 एकरमधलं सोयाबीन ते कुजून जाणार होतं. बर. आणि मी अर्जंट तात्काळ त्या लोकांना म्हटलं की आपण नारळ फोडूया. मी कुठला प्रतिनिधी नाही. आणि मग आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते बोलवले आणि माझ्या स्वतःच्या खिशातल्या खर्चाने त्यांना तो रस्ता करून दिला. बर. आणि रस्ता करून दिल्यानंतर त्यांचं सोयाबीन बाहेर गेलं त्यावेळेला. आता त्यावेळेला पावसाची खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं जाताच येत नव्हतं कुणाला रस्ता केल्याशिवाय. पण त्या शंकर गुरव नावाच्या माणसाने पण काय म्हटलं नारळ फोडते वेळी, आम्ही तुम्हाला सांगितलं साहेब, असं आम्हाला भरपूर लोकप्रतिनिधीनं फसवलंय. आता तुम्ही उद्घाटन जोरात करायला मी मागितला रस्ता म्हणून, पण नारळ फोडून गेला नाही, आला नाही तर साहेब परत तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. आजही ते शंकर गुरव आहेत, तुम्ही कदाचित बसरग्यात गेला तर त्यांना विचारू शकताय. मी त्यांना सांगितलं मी रियाजभाई शमनजी आहे, मला जे जमतंय ते करतो, नाही तर मी काय करत नाही. मला असं वाटलं तुमची सोय करावी, सेवा करावी म्हणून मी रस्ता करून देतोय, तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये रस्ता करून देतो. त्यांना 10 दिवस सांगितले आणि मी 2-3 दिवसामध्ये त्यांना रस्ता करून दिला. असे असंख्य प्रकार ते बसरग्यामध्ये आहेत. एका ठिकाणी तर असं होतं की भरपूर 20-40 वर्ष सगळ्या त्या लोकांच्या घरामध्ये पाणी जातच, गटाराचं पाणी आहे, म्हणजे पावसाचं पाणी नव्हे, बरोबर, नदीचं पाणी वगैरे नव्हे. पाऊस जोरात पडला की त्यांच्या घरात पाणी जातच. जाण्याची कारणं काय होती तर 4 पायपा टाकायच्या होत्या, जवळजवळ 1 लाख रुपये खर्च होता. मी पायपा टाकून दिल्या आणि तो रस्ता त्यांना करून दिला. आज ती लोक सगळे हॅपी आहेत. असं बरेच ठिकाणी आहेत. आमचे सुरेश चव्हाण म्हणून एक आहेत, त्यांच्या इथून तर चालतच जायला लागायचं आणि चालते वेळी किती वेळा पडणार माहिती नाही. त्या शाळेच्या बाजूला बसरग्यामध्ये जर गेला तर छोटीशी गल्ली आहे, मी जाऊन प्रत्यक्षात बघितली, तिथेही मी तो करून दिला. पण मला असं वाटायला लागलं ही सगळी कामं आपण कशी करणार. बरोबर आहे. आता ठीक आहे, मला वाटतंय, आणि ही 2020-21ची गोष्ट आहे, बरोबर, आजची नव्हे. आणि त्यावेळी काय निवडणुका लढवणं हा उद्देशही नाही, बरोबर. पण समाजसेवा करत असतेवेळी मला वाटायला लागलं की बाबा आपण हे करायला लागलोय, बरोबर आहे, पण किती करणार. बरोबर. एक गाव नाही ना, बरोबर, अशी भरपूर असंख्य गावं आहेत, असंख्य गावात अडचणी आहेत, सुखसुविधेपासून वंचित आहेत. माझ्याकडे प्रत्येकजण अपेक्षा करणार, बरोबर. मग त्या पूर्ण करायच्या असतील तर राजकारणाची जोडी गरजेची आहे, बरोबर. लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे, बरोबर. आणि त्या गावातूनच हा उठाव सुरू झाला की साहेब तुम्ही निवडणूकच लढवा, बरोबर. मी काही तुम्हाला माहिती आहे की तेरणीसारख्या गावात पण असंच भेटायला गेलो होतो. त्या गावामध्ये सरपंच आणि आम्ही सगळे बसलो होतो आणि मला असं म्हटलं गेलं की साहेब तुम्ही आलात बरं झालं, आमच्या गावामध्ये धनगर समाजाच्या एक व्यक्तीला साप चावला, आणि साप चावून तो व्यक्ती वारला आणि त्याचं कुटुंब आता उघड्यावर आहे, आणि तुमच्याकडून थोडीशी आर्थिक मदत त्यांना तुम्ही करा. मलाही असं वाटलं की लोक अपेक्षा करतात आपण जरासं थोडं दानशूर आहे आणि मग अशी एक दुःखद घटना घडलेली आहे तर आपण जरासं करायला पाहिजे, एवढंही बाजूला राहून चालणार नाही. ह्याला काय लोकप्रतिनिधी असणं किंवा निवडून येणं हे गरजेचं नाही, बरोबर. आणि मी तिथं गेलो त्यांच्याकडं, त्यांना तोपर्यंत जाऊन गावातल्याने कोणीतरी निरोप दिला की रियाजभाई यायला लागलेत आणि तुम्हाला एक थोडीफार का असं आज आर्थिक मदत होणार आहे. ती महिला वगैरे सगळं दुःख वगैरे विसरून कोणतरी आपल्याला काहीतरी देणार आहे म्हणून 4 खुर्च्या आणून ठेवून समोर ताडपत्रे अंतरून, म्हणजे ते गोण्यांची साधी, त्यांचं घर छोटं होतं, मातीनं सारवलेलं घर होतं, ती माझी वाट बघत बसली होती. मी काय म्हटलं हे मी येणार आहे ना, कळालं काय वाटतं, कारण त्यांच्या घरात एक दुःख असल्यामुळं ते काय असं कोणाची व्यवस्था करून ठेवणार नाहीत, बरोबर. पण काहीतरी देणाऱ्या अपेक्षेने त्यांनी मला हे बसायची व्यवस्था करून ठेवलेली आहे, बरोबर. मी पटकरून गेलो आणि सगळ्यांना म्हटलं खुर्ची बिर्ची नको, आपण खाली बसूया, कारण त्यांचं सांत्वन करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. त्या महिला वगैरे, माझ्याकडे फोटो आहे तो तुम्हाला दाखवतो, त्याचा आम्ही काही कुठं प्रसिद्धी केली नाही. ती सगळी फॅमिली अशी बसली होती. एक 70-75 वर्षाचा म्हातारा होता आणि ह्या 2 महिला होत्या, म्हणजे त्याची वारलेल्याची एक बायको होती आणि तिची एक बहीण होती, म्हणजे नणंद, आणि 4 मुलं अशी समोर बसली होती. आणि मी माझ्या एका कार्यकर्त्याकडे एक 15,000चं पॅकेट दिलं होतं की 15,000 रुपये त्यांना मदत करा. मग मी त्यांच्याशी बोलते वेळी विचारलं की बाबा ते झालं, बरोबर आहे, वाईट झालं, म्हणजे आता माणूस सांत्वन करतो तर काय, तुम्ही काय अडचण असेल तर सांगा, मी मदत करतो, एवढं एक
ते म्हणजे राजकारणी लोक करतात तसं करायचं नाही जायचं या उद्देशाने मी तिथे गेलो होतो actually. बरोबर, म्हणजे माझा त्याच्यात काय उद्देश नव्हताच, तिथं फक्त सांगण्याने येणे. बरोबर. सगळे गाव म्हणते तर भेटूया. मग त्यांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की नाही, आमच्या आता घरात कुटुंब वगैरे कमवता वगैरे कोणच नाही आहे. जे होते ते आमचे मालक होते आणि आमच्याच ह्या नवऱ्यावरती सगळी कुटुंब अवलंबून होतं. आणि बहीण पण एक घरात आहे, म्हणजे माझी नणंद पण घरात आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे. आणि मग ही समोर बसलेली मुलं कुणाची, तर म्हणाली ही 3 मुलं माझी आहेत. बर. अरे म्हटलं, ही मुलं ज्यावेळी बघितली त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला भविष्य दिसत नव्हतं. मला असं वाटत होतं करणार काय हे लोक. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला, ठीक आहे आता ते झालंच, प्रत्येकाच्या वाटेला आहे ते काय चुकत नाही, पण पुढचा उदरनिर्वाह तुमचा कसा आहे. बरोबर. नाही म्हणाले, आम्ही एका दुसऱ्याच्या धनगरांच्या मेंढी पालन जो असतो म्हणजे बकरी राखतात त्याच्यामध्ये आम्ही जाणार. आणि आता आम्ही स्वतः जसे आमचे मिस्टर करत होते, नवरा करत होता, तसे या मुलांना घेऊन मी ती इथून पुढचं माझं ते त्याच्यावरती उदरनिर्वाह चालणार. मी म्हटलं असं बरं वाटलं नाही मला. ह्या मुलांचं शिक्षणाचं काय विचारलं तर नाही साहेब, आता आम्ही काय त्यांना शिकवणार नाही, आता ते त्यांना मेंढपालचाच व्यवसाय करायला लावणार. मी लगेच ते माझ्या कार्यकर्त्याला कानात सांगितलं, यांना काय ती मदत करू नको, कारण का 10-15 हजार रुपये देऊन एका दिवसाचं किंवा 2 दिवसाचं त्यांना देण्यात अर्थ नाही आहे. बरोबर. आणि मी सगळ्यांसमोर त्या 3ही मुलांना दत्तक घेतलं. क्या बात. आणि दत्तक घेतलं तर घेतलं. दरवर्षी जून महिन्यामध्ये मी कुठल्याही पहिल्यांदा घेतलं त्यावेळेला एक पेपरला बातमी आली होती, कारण ती घटना तशी घडली होती. बरोबर. त्याच्यानंतर आज जवळजवळ 7-8 वर्षाला मी त्यांना देतोय. आता त्यातली एक मुलगी होती ती 5वी-7वीला होती, ती 10वी होऊन आता बाहेर पण गेली. क्या बात. 2 मुलं आता ती शिकतायत. त्यांना दरवर्षी मी ते पाठवतोय आणि दरवर्षी मी त्यांना ज्यांच्याकडे पाठवतोय त्यांना एकच सांगतोय, कुठली बातमी करू नका, कुणाला सांगू नका, द्या त्यांना. आपण जे करतोय ते मनापासून करतोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की उद्दिष्ट हेच आहे की लोकप्रतिनिधी जर झालो, लोकप्रतिनिधी असेन तर मला त्या विभागातल्या लोकांची वेगळ्या पद्धतीने सेवा करायची संधी मिळेल. क्या बात. आणि ही संधी उपलब्ध करून द्यायचं काम सुद्धा तिथल्या लोकांनीच निर्माण करून दिलेलं आहे. बरोबर. माझा उद्देश निवडणुका नव्हताच. माझा उद्देश माझ्या आजोबा पंजोबाचं गाव आहे, आमच्या इथे एक दर्गा आहे, तो जो मी म्हटलं ते कुलदैवत आहे. बर. त्या दर्ग्याचं पण असंच होतं की जरा कमी जागेत होता, पुरा जुना होता, त्याला रिनोव्हेशन करणं गरजेचं होतं. ते सुद्धा मी माझ्या हातात घेतलं. माझ्याबरोबर सगळ्यांनीच त्याला मदत गावातल्या लोकांनी केलेली आहे. बरोबर. मी म्हणणार नाही मी एकट्याने केली, पण सुरुवात करून देऊन चांगल्या पद्धतीने त्यांना मदत करून तो आज दर्गा तिथं उभा केला. ह्याचे उद्देश सगळे एकच आहेत की समाजात विकास करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं मी ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेलो आहे. म्हणजे आम्ही पुराण कथांमध्ये असं वाचलेलं आहे की भगीरथानं स्वर्गात गंगा अडवली होती आणि ती पृथ्वीवरती घेऊन येण्याचं काम केलं होतं. मला माहित नाही तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी जर जिल्हा परिषदेवरती असंख्य उदाहरण आहेत. नाही, मी तेच सांगतोय. आज या माध्यमातून एक लक्षात येते की तुमच्यासारखा जर लोकप्रतिनिधी आज अशा झेडपीवरती गेला तर नक्कीच ती जी काही विकास गंगा आहे जी हलकर्णीपर्यंत यायची थांबली आहे 100% ती नक्की येईल. 100% पोहोचवण्यासाठी तुम्ही 5 वर्षानंतर हलकर्णीचं चित्र बदललेलं असेल. त्या जिल्हा परिषदमधल्या बहुसंख्य समस्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. मला कुठलीही दुसरी अपेक्षा नाही आहे. बरोबर. माझं आयुष्य हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गेलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाबरोबर गेलेलं आहे. बरोबर. त्यांच्याशी मी एकनिष्ठ आहे. आजही माझ्यावरती खूप प्रेम करता येते आणि त्यावेळेलाच त्यांनी शिकवलेलं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते 20%ची गोष्ट आता मी करतोय. 80% समाजकारणाचं काम मी सुरू ठेवलेलं आहे. बरोबर. आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे, आम्ही बऱ्याच गोष्टी ॲज अ पत्रकार म्हणून फिरत असताना किंवा इतर ठिकाणी बघत असतो त्यावेळेला या हलकर्णी जिल्हा परिषद गटाकडे जेव्हा आपण बघतोय, साधारण ही जी काही 20 गावं आहेत, इथं प्रचंड आज निराश अवस्था होती. म्हणजे आज माझ्यासारखा माणूस ज्यावेळेला बघायला जातो त्यावेळेला प्रचंड उद्विग्न होतो आतून की आज 21व्या शतकामध्ये आपण आहे. म्हणजे एकीकडं डिजिटल इंडियाची स्वप्न आपण सगळी बघायला लागलोय, डिजिटल क्रांती व्हायला लागली असं म्हणायला लागलोय, मेक इन इंडियासारखी स्वप्न दाखवली जात आहेत. मात्र इथं अजून आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही आहे, रस्ते नाही आहेत, गटारी नाही आहेत, घरावरती लोकांच्या छतं नाही आहेत. ही सगळी अवस्था आजही हलकर्णीतल्या अनेक गावांमध्ये आहे. ही असण्यापाठीमागचं म्हणजे आज असं नाही आहे की लोकप्रतिनिधी नव्हते किंवा तिथं काही विकास करायला जिल्हा परिषद सदस्य नव्हते, असंही नाही आहे. सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमदार आहेत, सगळे आहेत. मग एवढं या गटाकडं पूर्ण सगळ्यांचं दुर्लक्ष एकटाक होण्याचं कारण काय वाटतं? मी ज्यावेळेला त्या भागात फिरायला चालू केलं होतं त्यावेळेला तिथल्या काही लोकांनी
ज्यांचं आज वय 60-70च्या घरात आहे, हां त्यांच्याशी कधी कधी बसतेवेळी ते असं मला म्हणायला लागले, ह्या जिल्हा परिषदेचा सगळ्यांनी फक्त वापरच करून घेतला आहे. बरोबर. आत्तापर्यंत आम्ही अशा बऱ्याच लोकांना, चांगल्या चांगल्या लोकांना निवडून दिलं. आपण कुणावर काय टीका करत नाही किंवा कुणाबद्दल काय वाईट आपल्याला मांडायचं नाही. बरोबर. परंतु बऱ्याच लोकांनी त्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या वेळेला या नागरिकांच्या मतदानाच्या रूपाने फायदा करून घेतला आणि एकदा निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघाकडे दुर्लक्षित केलं. साहेब, तुम्ही म्हणताय ते खरोखरच बरोबर आहे. आपण कोणत्या शतकात आलो आहे. बरोबर. आणि तो जिल्हा परिषद दिसतं ते आजही मला वाटतं 1970-78च्या वेळेला जे दिसत होतं. बरोबर. म्हणजे माझा जन्म व्हायला नसेल तशी ज्या वेळेला गावं होती तशीच गावं आज गाव आहेत अजून. बरोबर. आज त्या गावामध्ये लोकांना तुम्ही पाण्याचा प्रश्न मांडताय, बाजूने नदी वाहते हो मोठी. बरोबर. रोज डोळ्याने मोठी पाण्याने भरलेली नदी बघतोय पण प्यायला पाणी नाही. पाणी नाही. बरोबर. मग आता ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याची काहीतरी यंत्रणा राबवली पाहिजे होती, त्याच्यासाठी काहीतरी मार्ग उपक्रम राबवले पाहिजे होते. आता ते त्यांच्याकडून झालं असेल किंवा झालं नसेल किंवा कशामुळे थांबलं हे मला माहिती नाही, पण मी काहीतरी विजन माझ्या डोक्यात ठेवलेलं आहे. बरोबर. कदाचित आज मी ते इथं बोलून नाही दाखवणार. बरोबर. पण निवडून आल्यानंतर नक्कीच तो 1-2-4 असे जे प्रश्न आहेत. आता 5 वर्षात काय मी ते 100% सगळं करतोय असं नाही आहे, पण 5 वर्षानंतर त्या हलकर्णी जिल्हा परिषदचं नाव नकाशावरती आल्याशिवाय राहणार नाही. आता तिथं तुम्ही म्हटल्याप्रमाणे चंदनगूडपासून ते खंदाळपर्यंत आपण जर आलो, कर्नाटकाच्या सीमेवर बसलेली ती गावं आहेत. एकतर कर्नाटकात त्यांचं जाणं येणं जास्ती आहे. बरोबर. सुखसोयी आपल्या महाराष्ट्रात त्यांना कमी प्रमाणात मिळतात. शेती बघितली तर कर्नाटकमध्ये आहे, नाव बघितलं तर महाराष्ट्रात आहे. बरोबर. उतारा तिकडचा निघतो. बरोबर. फायदा तर काय मिळतच नाही, शेतीमधून पीक मिळत नाही आणि गावामध्ये त्यांना खाण्यापिण्यासाठी सुद्धा यंत्रणाची तेवढी व्यवस्था नाही आहे. बरोबर. रोजगार करावा तर रोजगार करायला 10-20 किलोमीटर जायला पाहिजे. बरोबर. कर्नाटकात गेल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि अशा एकदम सीमेवर असणाऱ्या गावाला काही लोकांनी मला असं बोलून दाखवलं, मी तर म्हणतो त्यातल्या माझ्याकडे 1-2-3 लोकांची नावं असतील, मी तुम्हाला देतो की आम्हाला कर्नाटकात घालवा, ते तरी बरं होईल. म्हणजे आम्ही एवढ्या लोकप्रतिनिधींना पण कंटाळलोय. बरोबर. येतात आमच्याकडे, बसतात, सगळं काय होतं, बरोबर. निवडणुकीपुरतं येतात. बरोबर. निवडणूक झाली 5 वर्ष आम्हाला ते भेटत नाहीत. आणि मग गावच्या कार्यकर्ते तरी काय करणार आहेत? त्यांच्यात तरी काय चुका आहेत? बरोबर. ते मांडायचा प्रयत्न करत असतील असं मी समजतोय. बरोबर. पण ते होत नाही, झालेलं नाही. पण मी बाकी 100% काय ना काहीतरी असू दे, कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळं त्यांच्यावरती माझा खूप जीव आहे. बरोबर. अधिक तुम्हाला सांगतो, बाळासाहेबांचा सुद्धा एक शब्द होता. बाळासाहेब ठाकरेंचं मला वाटतं 92-94च्या दंगलीच्या नंतर एक पत्रकार परिषद होती आणि त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित होतो. कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गावावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा आणि तिथं त्या लोकांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असं सांगितलं होतं. तुम्ही ते काढून बघा. मला वाटतं ती पत्रकार परिषद या सीमा परिषदेच्या माध्यमातूनच होती ती आणि आपल्या कार्यकर्त्यांना तसं सांगितलं होतं त्यांनी. बरोबर. मी त्यातलाच एक कार्यकर्ता आहे. बरोबर. बाळासाहेबांनी जे सांगितलं ते मला आज आठवत आहे. त्या पद्धतीने त्या लोकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते विकासाकडे घेऊन जाईन मी. 100%. आणि जर आपण इतिहास जर पडताळून पाहिला तर हा सगळा सीमा भाग असेल, आपला बहुतांश भाग असेल, हा आपल्याला एकसंध राहावा याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. तेव्हा हा भाग मिळालेला आहे किंवा इथं आपल्याला मग अशा सगळ्या भागामध्ये काम करण्याची किती संधी मोठी आपल्या सगळ्यांसाठी आहे. मग अशा सगळ्यामध्ये काम दुर्लक्षित राहणं, कोणी न करणं, हे खरं तर खेदजनक वाटतं. खेदजनक आहे. त्या लोकांच्यावरती अन्याय आहे खरंच. म्हणजे का ना ते त्याच्यामुळेच मला सुद्धा बाळासाहेबांची साहेब आठवण आली. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेला इथं म्हणजे फक्त मी म्हणजे हलकर्णी जिल्हा परिषद म्हणत नाही आहे. बरोबर. कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारी महाराष्ट्रातली गावं ती कुठलीही असू देत, म्हणजे हाच भाग असं नाही. बरोबर. त्याच्यावर शिवसेनेचं बारीक लक्ष होतं. बरोबर. आणि त्यांच्यासाठी शिवसेना कायम धावून येत होती. बरोबर. पण आपण सुद्धा इथं कुठेतरी काहीतरी राहिलं असेल, बरोबर, चुकबुल देणं घेणं झालं असेल, त्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणून आणि इथला उद्याचा होणारा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या लोकांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार. 100% मला गॅरंटी आहे की असा लोकप्रतिनिधी ज्याला लोकांचं व्हिजन दिसतं, काय करायचं हे दिसतं आणि तिथले प्रश्नही जाणतात. साहेब, मला आणखीन एक विचारायचं आहे की आज मतदारसंघामध्ये आता हलकर्णीसारखं एक मोठं गाव आहे
आणि बाकीच्या अनेक वाड्या वस्त्यासुद्धा अनेक आहेत. मग ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही बरेच प्रश्न सांगितले की आज रस्ते गटारी ह्या सगळ्या तर समस्या आहेत, प्रश्न आहेत. आणखीन असे काही प्रश्न आहेत का, असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का की जे काम होणं गरजेचं आहे किंवा झालं नाही, दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे लोकांना आणखीन त्रास होतोय किंवा काय आहे ना साहेब? आता तिथं जर परिस्थिती बघितलं तर आरोग्याची काळजी कोणी घ्यायची सांगा? माणसांचंही आरोग्य धोक्यात आहे तिथे आणि जनावरांचंही आरोग्य धोक्यात आहे. बरं. माणसांच्या आरोग्यासाठी जर डॉक्टरकडे जायचं असेल तर संकेश्वर शिवाय पर्याय नाही, इकडे गडिंग्लज शिवाय पर्याय नाही आणि तिकडे बेळगाव शिवाय पर्याय नाही. बरोबर. आज तिथं जे आहे त्यांच्या ज्या सरकारी दवाखाने आहेत तिथं डॉक्टरच नाहीत. बरं. आणि डॉक्टर असले तर ते कोण आहेत माहिती नाही. बरोबर. आणि सर्वसामान्य माणूस साहेब कोण डॉक्टर आहे काय बघत नाही, टाळाय परत येतो. बरोबर. आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हलकर्णी गाव मोठं आहे, लोक तिथं तिथले एक म्हणजे मेन सेंटर असल्यामुळं बरोबर तिथं यायचा प्रयत्न करतात, पण तिथं जे वस्तुस्थिती अशीच आहे की तिथं काय मिळतच नाही. बरं. आज शिक्षणाची सुविधा बघितलं तर तशीच आहे, गडिंग्लजशिवाय पर्याय नाही. बरं. आहे ते शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. बरं. आणि म्हणून ह्या अशा भरपूर समस्या आहेत. जसं मी सांगितलं, आरोग्य असेल, शिक्षण असेल. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो, त्या गावाच्या आतमध्ये गेल्यानंतर मी बाहेरच्या म्हणजे मेन रस्त्यांसाठी वगैरे तुम्हाला बोललो. आता ज्या गल्ल्या असतात, आपण गावात राहतो, गावात इकडून घरं असतात, इकडून घरं आणि छोटी गल्ली असते. बरोबर. त्या गल्लीतूनच चालता येत नाही. बरं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 70-80 वर्षाचा माणूस हा बाहेर येऊन स्टँडवर यायचा असेल तर त्याला अडचण आहे. बरोबर. आत्ताची परिस्थिती आजची. बरोबर. अशा असंख्य अजून सुविधाचा तिथं अभाव आहे, तो 100% मी पूर्ण करणार आहे. बरं. आता मला आणखीन एक विचारायचं आहे. आज बघितलं तर तुम्ही म्हटलात की ह्या सगळ्या बारीक बारीक गल्ल्या आहेत, रस्ते आहेत, गटारींच्या सगळे मेजर प्रश्न आहेत. पण या गटामध्ये जेवढं मी बघितलेलं आहे, हलकर्णी जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत वर्चस्वाची लढाई, गटातटाचं राजकारण, याचा गट, तो त्याचा गट, हा याचा गट, असं करून ते गट 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 करून त्या गटाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक माणूस नावाचा पण एक गट असू शकतोय की ज्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे, तो मात्र दुर्लक्षित राहतोय, असं वाटत नाही का तुम्हाला? खरं आहे, तुम्ही बोलला ते. गेली 40-50 वर्षे त्या मतदारसंघामध्ये एक माझा गट आहे. बरोबर. आणि माझ्या गटावर मी राजकारण करतो असं काही लोकांनी तिथं काम करायचा प्रयत्न केला. बरोबर. देर सही आणि दुरुस्त सही, जसं तुम्ही म्हणालात की माणूस एक गट आहे. बरोबर. आता तिथं माणसाचा गट तयार झालेला आहे, कोणाचाही गट नाही आहे. क्या बात. आणि हे मी करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. कारण मला तो कुठल्या गटाचा आहे त्याच्यापेक्षा त्याच्या समस्या काय आहेत, बरोबर, मी त्याच्या समस्याचं निवारण करालोय. मी सांगितलं मला गटाशी काही घेणे देणं नाही. बरोबर. ते लोकच आता सांगायला लागले की नाही, आम्हाला त्या गटाचा कंटाळा झालेला आहे, बरोबर, आम्हाला गटच नको आहे. आम्हाला या हलकर्णी जिल्हा परिषदमध्ये माणसांच्या गटाची गरज आहे. बरोबर. आणि तो माणसांचा गट आता तयार झालेला आहे. कुणीही तिथं आता मक्तेदारी दाखवून माझा गट आहे असं म्हणायची काय गरज नाही आहे. बरोबर. आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून तिथं ज्या वेळेला मी कामाला सुरुवात केली तर मी कुठल्या गटाचा विचारणाच केली नाही. बरोबर. मला काय दिसतंय तर त्यांची समस्या दिसते. बरोबर. मला काय दिसतंय तर त्याचं काय काम आहे ते करायला पाहिजे. मला काय दिसतंय तो माझ्याकडे आलाय ना. बरोबर. मग ज्यावेळेला मी यंत्रणा राबवत गेलो त्यावेळी मला लक्षात आलं की ह्या लोक गटाला पण कंटाळले आहेत. ठीक आहे. आणि काही वेळेला ते गटाचं राजकारण ज्यावेळेला झालं त्यावेळेला गटाचं नेतृत्वही त्यावेळेला त्यांना ते मान्य असावं. बरोबर. सगळ्याच वेळेला ते तसं असतंय असं काही नाही. आज त्यांना ते गटच नको असल्यामुळं नेतृत्व मान्य व्हायची गरजच नाही. बरोबर. त्याच्यामुळे माणसाचा गट आता तिथं तयार झालेला आहे. आणि तो 100% माणसाचा गट हे चांगल्या माणसाला लोकप्रतिनिधी बनवायला तयार होऊन तो प्रतीक्षा करायला आहे की मतदान कधी आहे. क्या बात, क्या बात. इथपर्यंत तो गट आता पोहोचलेला आहे. क्या बात. म्हणजे या माणसाचा गट पोहोचलेला आहे. बरोबर. या सगळ्या गटांना बाजूला सारत एका चांगल्या माणसांचा गट तयार झालेला पुढे घेऊन तयार झालेला आहे. आणि हे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल सुद्धा. आणि आम्ही सुद्धा ज्या वेळेला तिथं समाजकारण किंवा राजकारण करणार आहे त्यावेळेला आम्हाला कधी गट कळणार नाही. आम्ही गट म्हणून करणारच नाही. बरोबर. आम्ही जे करणार तो माणसाचा गट, माणूस, त्याची सेवा. बरोबर. हेच आमच्या समोरचं ध्येय असणार. खरं आहे ना. कारण लोकशाही म्हणजे हेच आहे ना की लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत. पण यांनी स्वार्थासाठी गट तयार केलेले. बरोबर. खरं आहे. ह्यांचं टिकलं पाहिजे. तेच झालं. म्हणजे ठराविक माणसांसाठी उभे केलेले गट आहेत. गट आहे आणि त्यांचं टिकलं पाहिजे. त्यांचं, त्या लोकांचं काही नाही आहे. ती लोक वाऱ्यावरच आहेत. बरोबर. आज लोकांचं त्या कसं झालं, आता काही लोक म्हणतायत ना आम्हाला आज वापरतायत, तिकडं जा म्हणतायत, तिकडं जायचं.
त्यांचं तिकडं जमलं नाही, ज्याच्याबरोबर काल भांडलो होतो तिकडं जा म्हणतायत, बरोबर तिकडं जायचं. बरोबर म्हणजे आम्हाला काय महत्त्वच नाही आहे. बरोबर. त्याने आम्हाला फक्त सांगायचं हं. आणि आम्ही त्यांचं ते ऐकायचं. हे किती वर्ष चालणार? बरोबर. आता ते नको. मग मगाशी म्हटल्याप्रमाणे तसंच तो माणसाचा गट तयार झाला. त्यांना आता कोणाच्या पाठीमागून फिरायची आवश्यकता नाही आहे. माझ्याही पाठीमागून फिरायचं नाही आहे. बरोबर. पण चांगलं काम करतो, चांगलं राहतो, त्याच्याबरोबर राहायची मानसिकता लोकांची तयार झालेली आहे. तयार झालेलं आहे. आणि ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि ते दिसून पण यायला लागलं आहे की त्यांना एवढी वर्ष वापरून बरोबर. भरपूर अशी काही तुम्हाला मी कारणं सांगू शकतो आहे. 50-50 वर्षे त्यांच्यावर ज्यांनी सेवा केलेली आहे. आज पण म्हणता येत. आता काल त्यांच्यावर विधानसभेला एकाबरोबर, हं. लोकसभेला एकाबरोबर, आज तिसऱ्याबरोबर. तिसऱ्याबरोबर. आता तिथली परिस्थिती जर तुम्ही हलकर्णीची जाणीव करून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही आहे तिथं आहे. बरोबर. आम्ही काय कुठं इकडं तिकडं आम्हाला काय माहितीच नाही ना. माहितीच नाही. किंवा मी माझ्याबद्दल तरी असं म्हणू शकतोय की मला ते आयुष्यात कधी काही शिकवलं नाही आणि ते माझ्याकडनं कधी होणार नाही. बरोबर. मी स्वार्थाचं राजकारण करायचं असतं तर मला वाटतं आत्ता ज्या घडामोड्या चाललेल्या आहेत बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा संपर्क होता. बरोबर. मग ते स्वार्थ बघितलं असतं. पण तो माणसाचा गट मोडला असता. मोडला असता. बरोबर. ज्या माणसाने गट तयार करून माणसांचा गट निर्माण करून माझ्यावर एक विश्वास दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यांनी काय करायचं? बरोबर. आज मी एक 200-400 लोकांची टीम तयार केलेली आहे. हं. त्यांनी माझ्यावर एक विश्वास दाखवलेला आहे. बरोबर. त्यांनी काय करायचं? बरोबर. नाही, आपण त्या लोकांच्याबरोबर राहायचं. त्या लोकांना वाटतं ना मी हे बरोबर आहे, मग हे बरोबर आहे म्हणून ते माझ्यावर आहेत. बरोबर. म्हणून गटाचं राजकारण तिथं आता संपणार आहे आणि संपलेलं आहे असं मी सांगतो. म्हणजे आजपर्यंत जे लोकांना गृहीत धरण्याचा जो विचार केला जातोय की ही माणसं म्हणजे आता गृहीत धरायचं नाही ते. असा गृहीत धरण्याचा जो समज आहे आणि कार्यकर्त्यांच्या हातात दांडा देऊन त्याच्यावरचा झेंडा बदलणारे अनेक नेते आहेत, त्यांना बदलायची वेळ मला वाटते आता आली आहे आणि लोकच बदलणार आहेत. बरोबर. लोकांना दिसालंय ना. बरोबर. काल तुम्ही त्यांच्या पंक्तीतले फोटो आहेत, काल सकाळचे, आज संध्याकाळी दुसऱ्याच्या पंक्तीत आहेत. बरोबर. उद्याचा विश्वास कुठे आहे? खरंय. तुम्हाला लोकप्रतिनिधी करावं तर का करावं लोकांनी? तुमचा उद्याचा विश्वास कुठे आहे? बरोबर. तुम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा काय करायला आम्हाला कसं कळणार? गॅरंटी नाही. लोकांना दिसायला लागले आणि हे स्पष्ट आहे. आम्ही बोलतोय म्हणून पण नव्हे. बरोबर. नाही आणि हे झालेलं आहे म्हणजे हे कदाचित लोकांना पटत नाही. आता हलकर्णी मधला विषय मांडला तर असाच आहे. सेम सेम. काल कुठे होते, आज कुठे आहेत? खरंय. आणि कोणाचा कार्यकर्ता आहे आपण हे अजून लोकांना कळायला मार्ग नाही की आपण नेमका कुठल्या पक्षाचा. तोच म्हटलं मी तुम्हाला. त्याच्यामुळेच तो गट मोडीत निघणार. खरंय. कारण काल आम्हाला तुम्ही त्या गटाचं म्हटलं, आज तुम्ही आम्हाला घेऊन चालाय दुसऱ्या गटाकडे. बरोबर. तुमचा गटच नको आम्हाला, एकच गट बरोबर आहे, माणसांचा गट. आणि तो जो ज्याच्याकडे आहे त्याच्यावर लोक राहणार. आता मला आणखीन एक महत्त्वाचं विचारायचं आहे. हलकर्णीतले नागरिक म्हणून, मतदार म्हणून त्यांच्यासाठी रियाजभाई शमनजी यांचं काय नेमकं विजन असू शकणार आहे? काय आपण करता येऊ शकतं ह्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा DPDCचा निधी असतो, इतर गोष्टींच्या माध्यमातून वगैरे. चांगला प्रश्न आहे आणि खरोखर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की नागरिकांना सुद्धा कळायला पाहिजे की बाबा विजन सुद्धा असणं गरजेचं आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे तरी सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो. मी त्या मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या 19 गावाचा ज्या वेळेला तो सर्वे केला त्या तरुण पिढीबद्दल मला एक मोठा प्रश्न निर्माण झाला. लोकप्रतिनिधी होणार ह्या गोष्टी माझ्यासाठी ठीक आहेत, पण तरुण पिढीचा मोठा प्रश्न तयार झाला म्हणजे मला तिथली तरुण पिढी बर्बाद होते वेळी दिसायला लागली. माझ्याकडे पहिलं विजन सांगतो मी काय आहे. आणि मग मी ठरवलं की नाही, आता यांना आता हे जे गेलेले आहेत म्हणजे त्याच्यात आहारी आहेत, त्यांना मी कितपर्यंत सुधारवेन मला नाही माहिती. बरोबर. पण येणारी पिढी उद्या भविष्यातली जी देश घडवणारी आहे त्या पिढीला तरी मी कुठंतरी चांगलं काय न्याय देऊ शकतो का? बरोबर. त्याच्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये एक व्यायामशाळा, एक वाचनालय आणि एक मैदान, ग्राउंड, त्याचा ट्रॅकही असेल आणि मुलांना तिथं कसरत करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी संधी मिळेल, हे प्रत्येक गावामध्ये करायचं असं माझा पहिला विजन आहे. त्याचं कारण की त्या तरुण पिढीला पहिला त्या प्रवाहात आणणं. क्या बात. मग पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, स्पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या माध्यमातून नोकऱ्या असतील, किंवा स्वतःची तरी कमीत कमी काळजी घेतील ते की आपण मागची पिढी जी कुठंतरी चुकलेली आहे त्याच्यातून आपण दुरुस्त करून पुढे चांगल्या पद्धतीने जाऊ का, म्हणून त्या गावामध्ये हे मी करणार आहे. माझ्या डोक्यात आहे ते की ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा आहेत. आता कोणतरी म्हणेल काय माहिती आहे, जिल्हा परिषदेच्या फंडातून हे सगळं काय एवढा निधी मिळत नाही, काहीतरी खोटी आश्वासनं आहेत. बरोबर.
रियाजभाई शमनजीने 10 संस्था उभा केलेल्या आहेत, हां, शैक्षणिक संस्था. क्या बात. 10 संस्था उभा करून मग मोठा व्याप तयार केलेला आहे. हं, हा सगळा काय रियाजभाई शमनजीच्या खिशातल्या फंडातला नाही आहे. विकास करायचा असेल तर कसा आणायचा, कुठून निधी आणायचा, कुठून करायचं ह्याचं जनरल नॉलेज बरोबर. परमेश्वराने मला दिलेलं आहे क्या बात. आणि त्या माध्यमातून तो मी विकास करणार आहे. क्या बात. त्याच्या पुढच्या विजन आहेत. मी तिथं एक माझ्या डोक्यात आलं की लोकांना शासनाच्या माध्यमातून एक मोठं आरोग्याचं दालन उभं करावं. एकदा तो माणूस आतमध्ये गेल्यानंतर सगळं काय करूनच, म्हणजे सगळ्या अपेक्षा त्याच्या, मग छोट्या जखमेपासून ते मोठ्या जखमेपर्यंत त्याला काय करता येईल का, त्याच्यासाठी काय शासनाकडून तसं काय करता येईल का, त्याचा पाठपुरावा करून एक मोठं आरोग्याचं हॉस्पिटल तिथं उभा करावं असं माझं एक ते विजन आहे. क्या बात. कारण प्रायव्हेट हॉस्पिटल उभं राहिलं तर ते कमर्शियल होईल, बरोबर. किंवा आमच्या धर्मादायातर्फे उभा करून त्याला जर शासन काय मदत करत असेल तर ते सुद्धा मी तिथं उभा करणार आहे. आमच्या मुस्लिम समाजाची सुद्धा एक तिथं खंत आहे, मोठी खंत आहे. आमच्या समाजाच्या मुलांना शैक्षणिक दृष्टिकोनातून 1ली ते 7वी आणि 7वी ते 10वीपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तिथे त्यांना सुविधा आहेत. हं, आणि 10वी नंतर मग त्यांचा त्रास होतो त्यांना. हं, मग 11वी 12वी एक तर जनरल जायला पाहिजे, बरोबर. मग तिथं तो उर्दू विषय नसेल, किंवा मग बाहेर जाऊन शिकायचं असेल तर परिस्थिती नाही आहे. हं, मग तिथं कुठेतरी त्याची बेकारीसुद्धा वाढते, म्हणजे आपण शिक्षणापासून मग वंचित राहतो. बरोबर. म्हणून मी आमच्या मुस्लिम समाजासाठी सुद्धा तिथे एक स्वतःचं माझं शैक्षणिक दालन त्यांना सुरू करून देऊन 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्याच्या पुढच्या कोर्सबद्दल काय मिळालं तर ते सुद्धा आणून द्यायची तयारी मी सुरू केलेली आहे. क्या बात. हे सगळं माझ्या फंडातलं काम आहे, हं, हे मी शासनाकडे अपेक्षित नाही आहे. बरोबर. मी त्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं कुठं जागा असेल तिथं स्वतःचं कंस्ट्रक्शन करून 11वी 12वीची पुढची सुविधासुद्धा त्या आमच्या मुस्लिम समाजांना शैक्षणिक दालन मी उभं करून देणार आहे. क्या बात. म्हणजे एक व्हिजन जे आहे, लोकांसाठी अपेक्षित असणारं व्हिजन, जनतेसाठी अपेक्षित असणारं व्हिजन, आणि खरं तर आत्ताच्या घडीला जे अपेक्षित आहे ते व्हिजन तुमच्या या सगळ्या बोलण्यातून दिसतंय. तिथे तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं, हं, अजून मागास समाज आहे तिथे. बरोबर. आणि त्या मागास समाजाकडे जर बघितलं, खूप 20 वर्ष मागच्या दशकात आहेत ते अजून, बरोबर. सुखसोयीपासून. त्यांना निधी भरपूर आहे, पण प्रत्यक्षात कृतीत उतरून तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. बरोबर. मला त्यांना काय द्यायची गरज नाही आहे, पण त्यांचं आहे ते त्यांना मिळत नाही आहे. बरोबर. मागास समाज म्हणजे इतर कास्ट जो आहे, बरोबर. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जो दिलेला संविधानातून दिलेला जो अधिकार आहे, खरं आहे. त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांना मिळणारा जो काही निधी आहे तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही. पोचत नाही. आणि पोचत नसल्यामुळं काही ठिकाणी खूप वाईट अवस्था त्यांची, मला म्हणजे खूप वाईट वाटतं त्या समाजाबद्दल बोलायचं झालं तर. कारण त्या तसं असूनसुद्धा ते अजूनही आपल्या जाग्यावर, कारण त्याला इलाज नाही, मुख्य प्रवाहात येऊच शकले. येऊ शकले नाहीत, खूप पाठीमाग आहेत. बरोबर. त्यांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांचंही कुठेतरी चांगलं काय कल्याण होईल काय, आणि त्या समाजाला वेगळ्या पद्धतीने त्यांचा निधी पुरवून त्या समाजाचा विकास होईल का, हं, याचा सुद्धा मी 100% प्रयत्न करणार. क्या बात. कारण ते प्रवाहात आले तरीसुद्धा हलकर्णी जिल्हा परिषदेचा एक वेगळा विकास दिसल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आपले जे सगळे प्रेक्षक आज हा व्हिडिओ बघतायत किंवा काय, त्यांना मला सांगायला आवडेल की असा एक लोकप्रतिनिधी आहे की ज्याला एक लोकांचं विजन दिसतंय, त्याच्यासाठी धडपडणारा दिसतोय. सर, तुम्हाला जर सांगायचं झालं आपल्या सगळ्या मतदारसंघातल्या ह्या सगळ्या मतदारांना, तर काय सांगाल? येणाऱ्या काळात त्यांनी मतदान करत असताना नेमका काय विचार करावा आणि कशा पद्धतीनं आपल्या गटाबद्दल भूमिका ठेवून डोक्यात मतदान करावं, तुम्ही सांगू शकता? आता मगापासून तुम्ही सगळी प्रश्न विचारली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाली, विजन सांगितले, अडचणी सांगितल्या. मी धरणांच्याबद्दल एक सांगायचं राहिलं. तिथं 5 धरणं आहेत. बरोबर. त्या 5 धरणाच्या आजूबाजूचा निसर्ग परिसर जर बघितला तर महाबळेश्वर वाटतो. क्या बात. वाटतो महाबळेश्वर, दिसतो डोळ्याला महाबळेश्वर, पण प्रत्यक्षात तिथं काय दिसत नाही. तर कमीत कमी ह्या 2 गोष्टीमध्ये 5 धरणामधलं एक हिडदुगीचं धरण हे मोठं आहे, आणि त्याच्यापेक्षा मोठं हे तेरणीचं आहे. तुम्हाला माहिती असेल, कागलमध्ये आमदार साहेब नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी
मिनी गोवा बनवलं. बनवलेलं आहे. बरोबर. विकास करायचा दृष्टिकोन असेल तर ते होऊ शकतं. बरोबर. तिथे महाबळेश्वरसारखं नाही आहे, पण त्यांनी तसं वातावरण तयार केलेलं आहे. इथं ऑलरेडी निसर्गानं दिलेलं आहे. खरं आहे. पण इथं करायला कोण नाही आहे. बरोबर. ते एक विजन माझ्यासमोर आहे की त्या 20 गावातल्या लोकांनी रोज 5 मिनटं येऊन त्या धरणाच्या बाजूला जाऊन बसून आपला मनसोक्त आनंद घेतला पाहिजे. आणि दिवसभराचा त्रास नाही रोज जाऊ दे, पण 8 दिवसातून एक वेळ तरी मुलांना घेऊन तिथं येऊ देत. बरोबर. अशा पद्धतीने त्याचं पर्यटन स्थळ करता येईल काय या 2 धरणाचं, असा सुद्धा माझ्यासमोर तो एक विकासाचा म्हणजे खरा अजेंडा तो राहिला होता, तो तुम्हाला मी सांगितला. मी काय त्या नागरिकांना एवढंच आव्हान करू शकेन, तुम्ही एवढी वर्षे काय केलं ते मला माहिती नाही, पण आता तुम्ही चुकू नका. कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जो काही मताचा अधिकार आहे, तो अधिकार योग्य ठिकाणी तुमचा तो मताचा अधिकार वापरा. बरोबर. बोटाच्या शाईचं वजन ग्रॅममध्ये असेल नसेल, त्याच्यापेक्षाही कमी असेल, पण त्या शाईचं वजन एवढं आहे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी चांगला घडून पाठवू शकताय. तर अशा एका चांगल्या माझ्यासारख्या कर्तृत्वान माणसाला चांगल्या मताधिकाने तुम्ही निवडून द्या आणि मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या. एक वेळा तुम्ही मला जर तुमच्या ओटात घेतलं तर माझ्या माहितीप्रमाणे 5 वर्षानंतर मला तुमच्याकडे यायला लागणार नाही. तुम्हीच मला येऊन सांगाल की रियाजभाई शेमनजी आमचे पुढचे उमेदवार तुम्हीच आहे. क्या बात. एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तिथलं काम करेन. माझी विनंती आहे की सगळ्या नागरिकांनी, महिलांच्या बचत गटाचे सुद्धा प्रश्न आहेत, मी त्याचाही अभ्यास केला आहे तिथे. ते आता सांगायला गेलो तर अजून काही भरपूर बोलू शकतो आपण. बरोबर. तर सगळ्या समस्यासाठी मी काय नाही, उद्योगधंद्यांचे विषय आहेत. हलकर्णी एक मोठं तिथं ते सेंटर आहे विजन. फक्त लोकांनी साथ आता त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक माणसाचा गट तयार झालेला आहे. त्या पद्धतीने सर्वांनीच मला एक वेळा जिल्हा परिषदची संधी जर उपलब्ध करून दिली आणि देणार, हा माझा विश्वास आहे. आणि ती दिल्यानंतर 5 वर्षात ह्या हलकर्णीचा चेहरा मोहरा बदलून एका वेगळ्या नकाशावरती महाराष्ट्रात हलकर्णी दिसेल, या पद्धतीनं मी काम करेन एवढं आश्वासन देतो. आणि तुमची सेवा करण्याची संधी मला द्यावी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तर मंडळी, बघितलं तर आपण आजची ही मुलाखत घेत असताना एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून एक समाधान मिळत होतं. खरं तर आज रियाजभाईंकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं, एक वाक्य म्हणावं असं वाटतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर या उक्तीप्रमाणे त्या आज चालतायत. आज आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातला हलकर्णी नावाचा एक गट आहे, हे सुद्धा आज कोल्हापुरातल्या अनेक लोकांना माहीत असेल की नाही, अशी परिस्थिती आहे. इतका दुर्लक्षित राहिलेला हा गट, आणि ह्या गटासाठी एक माणूस उभा राहतोय आणि काहीतरी करू पाहतोय. मला वाटतंय त्या गटातील नागरिक अनेक जण हे व्हिडिओ बघत असतील, त्यांना इतकंच सांगायचं आहे की तुमच्यासाठी लढणारा हक्काचा आज माणूस मिळतोय. लोकशाहीमध्ये पंतप्रधान असो किंवा तुमच्यासारख्या गावातला एक मतदार असो, प्रत्येकाला एकच मत करण्याचा अधिकार असतो. ही इक्वॅलिटी आपल्याकडे आहे. त्यामुळे मतदान करत असताना आपण योग्य माणसाला मतदान करतोय का याचा विचार करा. आणि माणसांचा गट एक तयार होतोय, नक्कीच त्याच्यासोबत तुम्ही जोडले राहाल याच्या मला खात्री आहे. बाकी असेच व्हिडिओ पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक नेत्यांचे, अनेक उमेदवारांचे, त्यांच्या भूमिका आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोच आहे. पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.